नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ नये तसेच वारुळवाडी गावच्या हद्दीतच राहावे यासाठी वारुळवाडी येथे उपोषण सुरू करण्यात आले। या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून उपोषणकर्ते नितीन भालेराव व शशिकांत पारधी यांची तब्येत खालावली असून वारुळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी त्यांची दररोज तपासणी करीत आहेत। यातील उपोषणकर्ते नितीन भालेराव यांची तब्येत जास्त खालावली असून त्यांना नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे असे त्यांनी सांगितले। दरम्यान हे कार्यालय खासगी जागेमध्ये हलवले जात असल्याच्या निषेधार्थ कार्यालयाच्या शेजारच्या जागेत या दोघांनी सोमवार दिनांक 26 पासून आमरण उपोषण सुरू केलंय। याबाबत दुय्यम निबंधक अर्चना पाकळे यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याबाबतचे पत्र दिले असून जोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाचे पत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे। या उपोषणाच्या वेळी माजी चेअरमन आशिष फुलसुंदर, माजी उपसरपंच जंगल कोल्हे, दुय्यम निबंधक अधिकारी अर्चना पोकळे। आज चौथा दिवस आहे, उपोषणकर्त्यांची तब्येत खालावलेली आहे। आता या दुय्यम निबंधक स्थलांतराविषयी उपोषण होते। वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क झालेला आहे, उपोषण सोडव म्हणून त्यांचं पत्र पण आलेलं आहे, परंतु पत्रामध्ये काही त्रुटी असल्यामुळे ते दुरुस्त करण्यासाठी परत पत्र वरिष्ठांपर्यंत गेलेले आणि ते दुरुस्त आल्यानंतर दुरुस्त होऊन आलं तर मॅडम ते उपोषण आता सुटलं असं एक विश्वास आहे। परंतु तरी बघू आपण पत्र येते का काय। समजा पत्र दिल्यानंतर उपोषण तुम्ही मागे घ्याल, समजा तुम्हाला आश्वासन दिलं जाईल, पण हे कार्यालय जर रात्रीतूनच गेलं जसं मागे प्रयत्न झाला तर मग तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, कार्यालय जाण्याचा तर विषय नाही, कारण काल आमचं जे संबंधित मंत्र्याबरोबर जे बोलणं झाले ते सरकारी कार्यालय सरकारी जागेतच स्थलांतरित व्हावं असं त्यांनी कलेक्टरला आदेश दिलेले आणि आमच्या पंचायतीमध्ये कार्यालय जाणार आहे। जे फर्निचर याची सगळी व्यवस्था आहे, त्यासाठी जे कागदपत्र लागणार आहे त्याची सुद्धा सरपंच विनायक भुजबळ हे जिल्हा परिषदेला गेलेले, तिथून ती पूर्तता सगळी करण्याचं काम चालू आहे। त्यामुळे कार्यालय। मॅडम आपलं नाव सांगा आणि आपली इथे जबाबदारी काय ते सांगा। हां, माझं नाव अर्चना शैलेंद्र पाकळे, दुय्यम निबंधक नारायणगाव, ॲज अ सब रजिस्ट्रार म्हणून इथं मी काम करते। नेमकं उपोषण चालू आहे मॅडम, हे कार्यालय स्थलांतरित होणार आहे असं चर्चा आहे आणि त्याबाबतचं ते कार्यालय तिकडे जाऊ नये म्हणून उपोषण सुरू आहे। तर वरून वरिष्ठ लेवलला काहीतरी पत्रव्यवहार चालू आहे, तर नेमकं पत्रव्यवहार तुमच्याकडे आहे, पत्र तुम्ही उपोषणकर्त्यांना देताय, काय म्हटले नेमकं पत्रामध्ये? अच्छा, त्या पत्रामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की हे कार्यालय स्थलांतर करण्यासाठी जी काय हे आहे परमिशन घेण्याची आहे मुख्याधिकारी जिल्हा परिषद पुणे यांची, तर ती घेऊन विहित पद्धतीने घेऊन त्याचा योग्य तो एक दस्त आम्हाला या कार्य करून दिल्यास स्थलांतर करण्याची कार्यवाही चा निर्णय पुढे घेण्यात येईल असे निर्देशन मला वरून दिले। त्या पद्धतीने मी त्यांना पत्र दिलेलं आहे, पण ते पत्र त्यांनी घेण्यास नकार दिला काल। नकार दिल्यानंतर मग तुमचं वरिष्ठ जे तुमचे आहेत अधिकारी त्यांच्याशी बोलणं झालं? हां, बोलणं झालेलं आहे, मी पत्रव्यवहार पण केलेला आहे, पण आता त्याच्यावर आता त्यांचं चालू म्हणजे वरच्या लेवलला निर्णय घेण्याचं चालू आहे। मॅडम, तुम्ही सब रजिस्टर म्हणून अधिकारी म्हणून काम करताय, आतापर्यंत असा कधी व्यवहार झालेला आहे का तर हयात भाड्याने गेल्या? नाही, माझ्या काळात नाही, मी 2022 पासून इथे आहे। 22 पासून आहे, पण असं करार करता येतो का? तो हयात भाड्या करार तर हात करता येतो का? सर, आता तो पूर्वीचा तुम्ही जे विचारताय मला ते हे पूर्वी झालेलं आहे, याच्यावर मला काही भाष्य नाही करता येणार।